रिकरंट UTIमध्ये योग्य इव्हॅल्युएशन आणि त्यानुसार ट्रीटमेंट न केल्यास फक्त अननेसेसरी अँटीबायोटिक्स आणि त्यामुळे होणारा रेझिस्टन्स हे वाढण्याची दाट शक्यता असते. म्हणून रिकरंट UTIमध्ये मूळ कारण समजून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. Hello friends, I am Dr. Piyush Ashok Chaudhary and I welcome you all to the official YouTube channel of Fever Care Center for Infectious Diseases. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जेव्हा एखाद्या पेशंट्सला विशेषतः फिमेल पेशंट्समध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे वारंवार होत असेल आणि त्यांना वारंवार ट्रीटमेंटची गरज पडत असेल, तेव्हा मूळ कारण शोधण्यासाठी काय योग्य ते इव्हॅल्युएशन करायला हवं. आणि या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये मी हे तुम्हाला सांगणार आहे की असे इन्फेक्शन्स किंवा अशी लक्षणं वारंवार होऊ नयेत म्हणून काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे, ज्यामध्ये आपण कॉमनली डिस्कस केल्या जाणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सोबतच काही अशा प्रॅक्टिकल गोष्टी डिस्कस करणार आहोत ज्या रुटीन डिस्कशन्समध्ये बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. तर मित्रांनो, जसं आपण आपल्या गेल्या व्हिडिओत बघितलं की रिकरंट UTI म्हटलं की ट्रू सिम्प्टोमॅटिक युरिनरी इन्फेक्शन, एसिम्प्टोमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया युरिनमध्ये आहेत पण लक्षणं नाही आहेत, आणि तिसरा सिनारिओ युरिनरी सिम्पटम्स विदाऊट बॅक्टेरियल इन्फेक्शन. अशा 3 शक्यता असतात. तर या 3 शक्यतांपैकी नक्की एखाद्या पेशंटमध्ये कुठलीही शक्यता आहे हे बघण्यासाठी थरो हिस्ट्री घेणं, त्यांच्या लक्षणांबद्दल माहिती करून घेणं आणि एक्झामिनेशन सोबतच काही तपासण्या आहेत ज्या आपल्याला सोबत कराव्या लागू शकतात. यामधली एक सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक टेस्ट म्हणजे युरिन रुटीन ॲनालिसिस आणि युरिन कल्चर. तर याबद्दल होणाऱ्या चुकांबद्दल मी थोडक्यात सांगतो. तर युरिन टेस्ट म्हटली की अशा टाईपचं काहीसं स्टराईल कंटेनर आपल्याला दिलं जातं लॅबकडनं, ज्यामध्ये युरिन सॅम्पल कलेक्ट करा असं सांगण्यात येतं. पण ते कलेक्ट करताना एक महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की ते नेहमी क्लीन कॅच मिडस्ट्रीम युरिन सॅम्पल असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर असं युरिन सॅम्पल देताना वॉशरूममध्ये गेल्यानंतर स्वच्छ पाण्याने पहिले युरिनरी एरिया, पेरिनियल एरिया क्लीन करावा. त्यानंतर युरिन स्टार्ट करून सुरुवातीची युरिन कंटेनरमध्ये न घेता तसेच कंटिन्यू करून मिडस्ट्रीम युरिन कलेक्ट करायची आणि शेवटची युरिन पुन्हा कंटेनरमध्ये घ्यायची नाही. अशा प्रकारे क्लीन कॅच मिडस्ट्रीम सॅम्पल घेतल्याने पेरिनियल एरियातील स्किनवरील जंतू किंवा पेशी युरिनला कंटॅमिनेट करून युरिन टेस्टचे रिझल्ट्स चुकीचे येण्याची शक्यता टाळली जाते आणि त्यामुळे मिसडायग्नोसिस आणि ॲज अ रिझल्ट मिस ट्रीटमेंट होत नाही. आता यासोबत आपण बघितलं की अनेक अंडरलाईंग रिस्क फॅक्टर्स असतात ज्यामुळे मुळात हे युरिनरी सिम्पटम्स रिपीटेडली येत असतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीस, स्पेशली अनकंट्रोल डायबिटीस. सो ब्लड शुगरची टेस्ट करणं किंवा HbA1c सारखे टेस्ट करून डायबिटीस आहे का नाही आणि तो कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याचप्रमाणे युरोलॉजिकल आणि गायनेकोलॉजिकल इश्यूज किंवा न्यूरोजेनिक ब्लॅडरसारख्या इश्यूजमुळे UTI होतोय का ते बघण्यासाठी पोटाची, विशेषतः किडनी युरेटर ब्लॅडरची सोनोग्राफी करण्याची काही पेशंट्समध्ये गरज पडते. या सोनोग्राफीबद्दल एक महत्त्वाचा प्रॅक्टिकल पॉईंट म्हणजे रिकरंट UTI असणाऱ्या पेशंट्समध्ये नेहमी सोनोग्राफी करताना प्री वॉइड आणि पोस्ट वॉइड युरिन किती होती हे बघणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे युरिन पास करण्यापूर्वी लघवीच्या पिशवीत म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये किती युरिनचा साठा होता आणि पास करून झाल्यानंतर त्यातली काही युरिन नॉर्मलपेक्षा जास्त मागे राहते का हे बघणं अतिशय गरजेचं असतं. कारण जर नॉर्मलपेक्षा जास्त युरिन मागे राहत असेल, म्हणजे साधारण 20-25 ml आउट ऑफ से 250 to 300 ml यापेक्षा जास्त लघवी जर मागे राहत असेल तर त्या पेशंटला इदर युरिन पास करण्यामध्ये काही अडथळा असू शकतो, जो स्टोन्स, ट्युमर्स किंवा एक्सटर्नल ऑब्स्ट्रक्शन जे ब्लॅडर आउटलेटवर किंवा युरेथ्रावर होतं, जसं क्रोनिक कॉन्स्टिपेशन सारख्या फॅक्टर्समुळे हे असू शकतं, किंवा न्यूरोजेनिक ब्लॅडर सारखी कंडिशन ज्यामध्ये डायबेटिक सिस्टोपॅथी आणि मणक्याचे, ब्रेनचे किंवा इतर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्समुळे किंवा पेल्विक मसलचा टोन वीक झाल्याने युरिन पास पूर्णपणे करण्यास अडथळा येत असतो किंवा पूर्ण फोर्सने युरिन पास होत नसते. सो या इव्हॅल्युएशन्स व्यतिरिक्त काही रिकरंट UTIच्या केसेसमध्ये स्पेशली तिथे UTIसाठीचे रेड फ्लॅग साईन्स असल्यास ते इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहोचलंय का हे बघण्यासाठी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन सारख्या टेस्टचा आपल्याला उपयोग होतो. त्याचप्रमाणे किडनी फंक्शन टेस्ट आणि ब्लड कल्चर्स, ज्यामुळे हे इन्फेक्शन रक्तात पसरून इतर शरीरावर काही इम्पॅक्ट करण्याची किंवा पेशंटला सेप्सिस सारख्या कॉम्प्लिकेशनकडे नेण्याची शक्यता आहे का हे आपल्याला जाणून घेता येतं. कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असतो की अनकॉम्प्लिकेटेड युरिनरी इन्फेक्शन, जिथे 3 ते 5 दिवस, फारच झाल्यास 7 दिवसाचीच ट्रीटमेंट लागते, त्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड UTIमध्ये ऑलमोस्ट 10 ते 14 दिवसाच्या ट्रीटमेंटची गरज पडते. आणि त्यासोबत जर किडनीमध्ये पस किंवा ॲब्सेसेस झाले असतील
तर ती ट्रीटमेंट आणखी प्रोलॉंग असण्याची शक्यता असते. याचसोबत सोनोग्राफी, सिटी स्कॅन सारख्या टेस्टमधनं आपल्याला युरिनरी ट्रॅक्टमध्ये स्टोन्स आहेत का किंवा इतर काही गायनाकोलॉजिकल प्रॉब्लेम जसे युट्राईन प्रोलॅप्स वगैरे आहे का हे कळू शकते, जेणेकरून आपण युरोलॉजिस्ट आणि गायनाकोलॉजिस्टच्या मदतीने त्या ट्रीटमेंटची योग्य ती शस्त्रक्रिया किंवा मॅनेजमेंट करू शकतो, म्हणजे हा रिकरन्स टाळता येईल. तर आता यासोबत आपण बघूया की मुळात प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतात रिकरंट युरिनरी इन्फेक्शन टाळण्यासाठी. तर मित्रांनो, जेव्हा आपण रिकरंट UTIचे वेगवेगळे सिनारिओज बघितले, त्यामधले जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांना आपण डिवाइड करू शकतो लाईफस्टाईल आणि हायजीन रिलेटेड मेजर्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा डायबिटीज कंट्रोल रिलेटेड मेजर्स आणि स्ट्रक्चरल युरोलॉजिकल किंवा गायनाकोलॉजिकल इश्यूज विथ न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स. सो अशा गटांमध्ये बोलायचं झालं तर सिम्पल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत पाणी पुरेसं घेणं, म्हणजे एक ॲम्बियंट टेम्परेचर्समध्ये 2 to 2.5 लिटर्स पर डे किंवा जेव्हा उन्हाळ्यासारख्या कंडिशन्समध्ये 3-3.5 किंवा कधी 4 लिटरपर्यंत फ्लुइड्स 24 तासात घेतले गेले पाहिजे. सेकंड महत्त्वाची गोष्ट, युरिन जास्त वेळ होल्ड करून ठेवायची नाही सेन्सेशन आल्यानंतर. विशेषतः जर घराबाहेर असताना वारंवार बाहेर कुठे टॉयलेट्स वापरावे लागत असतील तर त्यासाठी युरिन पास करण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही वेळी योग्य त्या हायजीन मेजर्स घेणं गरजेचं असतं. यामध्ये खूप प्रॅक्टिकल पण कॉमनली स्पष्टपणे सांगितला न जाणारा फॅक्टर म्हणजे पेरिनियल एरिया जेव्हा फिमेल्समध्ये आपण क्लीन करतो बिकॉज ऑफ शॉर्ट युरेथ्रा आणि इतर स्ट्रक्चरल इश्यूज, तेव्हा आपण बघायचं आहे की पाण्याचा जेट हा मागून पुढे न करता पुढून मागे करायला हवा आणि वायपिंग ऑफ पेरिनियल एरिया पण फ्रंट टू बॅक करायला हवं. बॅक टू फ्रंट केल्यास आपल्याच हाताने किंवा त्या पाण्यासोबत इंटेस्टाईनकडनं येणारे बॅक्टेरिया किंवा पेरिनियल स्किनवरचे बॅक्टेरिया सोप्या पद्धतीने युरेथ्राकडे येऊन इन्फेक्शन करण्याची रिस्क असते. सो हे सिम्पल काळजीनेही बरेचसे UTIचे एपिसोड हे आपल्याला टाळता येऊ शकतं. त्याचसोबत हॉर्मोनल इम्बॅलन्सबद्दल बोलायचं झालं तर विशेषतः पोस्ट मेनोपॉझल फिमेल्समध्ये इस्ट्रोजनच्या कमीमुळे जे ॲट्रोफिक वजायनायटिस सारखी कंडिशन होते, तिथे इस्ट्रोजनचे जेल्स हे लोकली लावण्यासाठी अवेलेबल असतात आणि ते जर आपण फिजिशियन किंवा गायनेकोलॉजिस्टशी योग्य कन्सल्ट करून आणि तपासणी करून ते जर काही आठवडे ते काही महिन्यांकरता वापरलं तर वजायनल एरियातलं नॉर्मल बॅक्टेरियाचं संतुलन हे परत रिस्टोर होतं, तिकडचा ड्रायनेस कमी होतो. त्यामुळे इन्फेक्शनमुळेचे आणि अदरवाईज होणारे बर्निंग सारखे, इरिटेशन सारखे युरिनरी सिम्पटम्स हे आपल्याला टाळता येऊ शकतात. याचबरोबर सेक्शुअली ॲक्टिव्ह फिमेल्समध्ये पोस्ट कॉयटल मिक्च्युरेशन म्हणजे शारीरिक संबंध आल्यानंतर युरिन पास करणे आणि पेरिनियल एरिया योग्य प्रकारे स्वच्छ करणे, या एका सिम्पल स्टेपने अनेक UTIचे एपिसोड हे अशा फिमेल्समध्ये टाळले जाऊ शकतात. आणि या सोबतच दुसऱ्या एक्स्ट्रीमला म्हणजे ज्या थोड्या एल्डरली बायका आहेत ज्यांच्यामध्ये युरिन पूर्णपणे नीट पास केली जात नाहीये किंवा काही न्यूरोलॉजिकल किंवा डायबिटीस सारखे इश्यूज आहेत ज्यामुळे ब्लॅडर मधनं पूर्ण फोर्सने लघवी पास केली जात नाही, त्यांच्यामध्ये 2 स्ट्रॅटेजीज, एक म्हणजे व्हॉलंटरी युरिनेशन म्हणजे युरिनचे सेन्सेशन येण्याकरता वाट न बघता ठराविक इंटरव्हलला स्वतःहून जाऊन लघवी पास करणे, आणि सेकंड युरिन पास करून आल्यावर परत 15 मिनिट ते अर्धा तासात स्वतःहून जाऊन राहिलेली युरिन पास करण्याचा प्रयत्न करणे. यामुळे युरिन ब्लॅडरमध्ये साठून राहण्याची कंडिशन कमी होते आणि त्यामुळे रिकरंट UTIची रिस्क ही कमी होते. त्याचसोबत अंडरलाईन जर युरिनरी स्टोन्स असतील तर त्याची किंवा युट्राईन प्रोलॅप्स असेल तर त्याची ट्रीटमेंट करणं किंवा कॉन्स्टिपेशन असेल तर ते कॉन्स्टिपेशन ॲड्रेस करणं हे खूप महत्त्वाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात रिकरंट UTI टाळण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि आपल्या मित्रपरिवारात किंवा कुटुंबियांमध्ये कोणालाही रिकरंट युरिनरी सिम्पटम्सचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.